गाइस, वेलकम टू माय चॅनल। मी तुमचा लाडका बारक्या, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्लॉग मध्ये। तर गाइस, आज आम्ही चाललोय महाडमध्ये स्थित असलेला सातसडा वॉटरफॉल कव्हर करायला। सो चला मग सुरू करूया आजच्या जर्नीला। गेल्या ट्रेक प्रमाणे आजही माझ्यासोबत ट्रेक पार्टनर म्हणून होता सिद्धेश। मुंबई पासून 195 किलोमीटर अंतरावर असलेला आणि रायगड जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील प्रसिद्ध असलेला हा धबधबा। पाण्याचा प्रवाह हा वरून दरीतून 7 टप्प्यांमध्ये खाली येतो, म्हणून याला सातसडा या नावाने ओळखले जाते। तर मित्रांनो, आपण परत येऊन पोहोचलो त्या रोडवरती। हा जो रोड जातो नाणेमाचीला, जो आपण गेल्या ब्लॉगमध्ये गेलेलो तिकडे। आणि हा जो आता सरळ रोड जातोय तो जातो सातसडा वॉटरफॉलला। तर बघू, आज आपल्याला सरळ रोडनी आतमध्ये जायचं आहे। फायनली आम्ही पोहोचलो सातसडा वॉटरफॉल जवळ। गाडी गेली तिकडे पार्किंग, आपला सिद्धेश पण तिकडे उभा आहे। तर इथून छोटीशी अशी पायवाट आहे, जवळजवळ 5 ते 10 मिनिटाची फक्त ट्रेकिंग आहे, इथे जास्त ट्रेकिंग नाही आहे। तर बघू आता आपण कसा अनुभव येतो तो आपल्याला। जो वॉटरफॉल आहे तोच रोड सरळ पकडून आल्यावरती ना, हे जे ब्रिज आहेत ना पाण्याचे, म्हणजे पाणी वाहणारे जे ब्रिज आहेत ना, असा एक ब्रिज लागतो, त्यानंतर लागणारा दुसरा ब्रिज। तर दुसरा ब्रिज तिकडे संपतो, तर इकडेच तुम्ही गाडी अशी साईडला पार्क करू शकता। आणि इकडून समोरच असा छोटासा असा एक बोर्ड लावलाय, हे बघा तुम्हाला दाखवतो, सातसडा धबधबा करून। तर इथूनच आपल्याला पायवाटेने आतमध्ये चालत जायचं आहे। त्या ब्लॉगमध्ये आम्ही कव्हर केलेला नाणेमाची, पण तिकडून उतरताना थोडा लेट झाला, त्यामुळे आम्हाला सातसडा वॉटरफॉल कव्हर करता नाही आला। सो म्हणून आम्ही आज पुन्हा एकदा आलो आहे। तर बघू हा अनुभव कसा राहतोय ते। आपले सिद्धेश भाऊ बघा, सिद्धेश चल पटापट, त्या नाणेमाचीसारखं नाही करायचं टाइमपास। हा 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक आहे, पटापट चल। अरे इकडे तर 2 रस्ते आहेत, कोणत्या रस्त्याला जायचं? आवाज येतो कुठून तरी, आवाज इकडून येतो वाटतं। चलो चल। हे जे पाणी आहे ना, हे पाणी वरून त्याच वॉटरफॉलचं येत आहे। तर बघू आता आपल्याला या पाण्याच्या बाजूनी नाही एक पायवाट जाते। आपला बघा सिद्धेश भाऊ रस्ता शोधतोय, बघू आता त्या रस्त्याने आपल्याला सरळ वरती जायचं आहे। चल बघू शकता आम्ही फायनली पोहोचलो सातसडा धबधबा। हा ॲक्च्युली वरून 2 दरीमधून पडतो, हा 7 टप्प्यामध्ये खाली पडतो, म्हणून याला सातसडा असं नाव देण्यात आलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तो। आता आम्ही चाललो अजून जरा पुढे, बघा पाणीचा फ्लो तुम्ही बघू शकता। पाणी गाइस फायनली सातसडा वॉटरफॉल आमचा चांगल्या प्रकारे
कवर झालेला आहे. पहिल्यांदा तर आम्हाला रस्ता भेटत नव्हता, पण पुण्याकडची 7-8 पोरं भेटली आम्हाला आणि त्यांच्यासोबत आम्ही पुढे गेलो. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला हा कवर करता आला. सिद्धेश भाऊ, कसा राहिला एक्सपिरियन्स? हवा एकदम कडक होता, मचावून टाकलं एकदम, फुल एकदम एक्सपिरियन्सवाला. तर तुम्हालाही कधी वेळ भेटेल ना, तुम्ही नक्की आवर्जून इकडे येऊन या वॉटरफॉलला भेट द्या. खूप छान आहे. पूर्ण 7 टप्प्यामध्ये पडतो हा वॉटरफॉल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटू पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर.